Everyone, I am Srushti Breshan Ghode. I learn in second standard. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसात संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरे केले जातात. या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. 15 ऑगस्ट 1947 त्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिशांच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती संबंध देशासाठी उत्सवाची रात्र ठरली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. संदीप शिंदे आता दुसरे अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्याशा बालमित्रांना आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. बहु असो तो समुद्र संपन्न की महाप्रिय मुझे कची भारत देश, हा भारत देश नगा नाल्यांनी भरलेला, गिरीशिखरांनी डवरलेला आणि अतिमकदार तिरंग्या तेजस्वी झालेला माझा प्रिय भारत देश, गौरवशाली इतिहास असणाऱ्या या भारत, आपण या भारत त्याची सारेच लेख आहोत. त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो. जे देशासाठी लढले आणि थोर हुतात्मे झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जे देश भारताची घटना तयार केली, महापुरुषांना वंदन केले. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. मी शिवण्या नरेंद्र कोणे ती आता या पवित्र दिवशी मी देवाजवळ एक मागणे मागणार आहे. ते देवाने आणि आपणही थोडेसे ऐका अशी मी आपणास विनंती करत आहे. हे ईश्वरा, माझे छोटेसे मागणे ऐकशील का? इंग्रजांना या देशातून जसे घालवले तसेच या देशातून परत दारिद्र्य, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा सुद्धा घालवशील का? एवढे बोलून माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि माझे सर्व देशप्रेमी बांधव, या मंगलमय क्षणी या प्रांगणात जमलेल्या सर्वांचेच प्रथम मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या गौरव दिनानिमित्त मी गाथाई कथा स्वातंत्र्य लढ्याची या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे. मित्र हो, रत्नाचे तेज पार खायला कोण्या एका रत्न पार खायची गरज असते का? चिमणीच्या पोटी कधी गरुडाने जन्म घेतला आहे का? रातराणीच्या सुगंधाची चर्चा करावी लागते का? नाही ना. त्याप्रमाणे ज्या देशाचे स्वातंत्र्य निघतं नाही त्यांचा त्याग
आणि बलिदानातून प्राप्त झाले आहे. तो देशाचा स्वातंत्र्य दिन बनला हे सांगण्यासाठी कोण्या कथेची गरज असते का? नाही ना, निश्चितच नाही. मित्र हो, आपला इतिहास पूर्ण विश्वास सर्वात आगळा वेगळा आहे. याला सत्य, अहिंसा, शांती यांचा आधार असून त्याग, शौर्य आणि क्रांतीचीही किनार इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि इथलं राजकर्तेच झाले. ज्या देशातूनही एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता त्या देशात चुलीतूनही धूर निघणे शक्य बनले. बघता बघता सारा देश इंग्रजांच्या जोखडात अडकत गेला. त्यातून बाहेर पडून भारतीयांना आता उघड झालं. लढ्याची खरी सुरुवात झाली ती लोकमान्यांच्या सिंहगर्जनेने. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर गेले. अनेकांनी संसार सोडला, घरादारावर तुळशी पत्र ठेवले, स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलल्या. खरा दबाव निर्माण झाला ती गांधीच्या सत्याग्रह आंदोलनामुळे. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. जावळी हसवला उत्साहातील रंगांचा, जावळी हसवला नतमस्तक मी त्या सरांचा, नतमस्तक मी त्या सरांचा, ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवशंकर कंडोळे आहे आणि मी 18 शिकतो. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवशी आपण शूर सैनिकांना वंदन करतो. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, माझे नाव रुद्र मंचरेकर. इयत्ता 3री अध्यक्ष माझ्या भूतपूर्व वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. उत्सव 3 रंगांचा चाबाळ्या सजला, उत्सव 3 रंगांचा चाबाळ्या सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपला देश 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आपण सर्वांसाठी हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो वीरांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपल्या जीवाची करतात इंग्रजांशी लढा दिला. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी स्वतःचे जीव वाचवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन, माझ्या बाळ मित्रांनो, मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्हाला ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. गुरुजनवर्ग आणि ते जमलेल्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले. आपले कोटी कोटी पण जय महाराष्ट्र.
गीता शिवशंकर कोंडवले, राहणार कंबाई, देश भारत, जिल्हा पुणे, पोस्ट कलम, तालुका आमेगाव, जिल्हा पुणे. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. एक मी तुम्हाला गाणं म्हणणार. नन्ना मुलाला हुडे आपला स्वातंत्र्य दिन, आपला राष्ट्रीय सण, आपला श्रेष्ठ दिवस आणि मोठ्या प्रसंगी माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला आपण राहण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. या शुभ प्रसंगी माझे पहिलं म्हणतात त्या पवित्र भारत मातेला जिच्या उदरात आपण जन्म घेतला, जिच्या मुक्तीचा हा अखंड सोहळा आपण साजरा करतोय. माझी जी सर्व त्या तिरंग्याला जो देशाच्या स्वातंत्र्य लढण्याचा खरा साक्षीदार आहे, खरा मानकरी आहे. माझ्या लाडक्या राजाला, माझ्या शिवरायांना, ज्यांनी आम्हाला मराठी माते जन्म आणि स्वराज्याच्या एवढे बोलून मी माझ्या भाषेत सांगतो. जय हिंद, जय भारत. सुकन्या कैलास घोडे, अध्यक्ष मार्श, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भारताला स्वातंत्र्य मिळवून 68 वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपले बलिदान दिले. स्वराज्याचं स्वप्न अखेर 15 ऑगस्ट 1947 साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and film. A moment comes, but really in history, when we step out from old to the new India. Discovery herself again. पंडित नेहरू. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमय या प्रवासात उलगडला आणि भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवायच्या जगाला सांगितलं. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एक संघ राहणार नाही असे भाकीत वर्तवले होते. परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ठरते आणि आज अनेक वर्षांनंतरही स्वातंत्र्य उत्तर वाटचालीत भारताच्या एकत्मेला कुठेही तडे गेले नाही. अपवाद काही धार्मिक संघटना भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वतःचा अनेक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जाते. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किंबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की आपण खरं स्वातंत्र्य आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो? आपण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललंय. परदेशी आणि लढणं सोपं आहे पण स्वकीयांशी तितकंच कठीण. आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारणाचा इतिहास आहे पण खेद यांचा वाटतो की या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहीये. आपण आणखी काही वर्षांनी 75वी धूमधडाक्यात साजरी करू पण तेव्हा चित्र खरे पालटले असेल अशी आशा व्यक्त करूया. झाडाला डाल पे सोने की चिड़िया करती
करती है बसेरा, जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा क्रांती घडवणं आवश्यक आहे. तरच आपलं महासत्ता बनवण्याचं स्वप्न साकार होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या मागे कुठे होता आणि त्याच्या माय पाय मी तुम्हाला दोन तासात खाणं आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. अशी माझी नमनाची सावच पाय फुलावं पेया मेया क्रिकेट होता. ओय ओय मी माझ्या पाठण झेपते या छोट्याचा नमस्कार. तिरंग्याला प्रणाम करून हुतात्म्यांचे स्मरण करू, माझ्या भारत मातेला मनोभावंदन करू आणि माझ्या सर्व देश बांधवांना 15 ऑगस्ट दिनाच्या आभाळभर शुभेच्छा देऊन मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करत आहे. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. आज अशीच काहीशी तुमच्या आणि माझ्याही मनाची अवस्था झाली आहे. भारत माता की जय, वंदे मातरम या जय घोषणाने आज सारे नादून गेले आहे. आज मला किती आनंद झालाय, किती अभिमान वाटते हे आज मला शब्दांत देखील सांगता येणार नाही. हा जय घोषणा असाच चालू राहावा. माझ्या भारत मातेचा गौरव करण्याची आणि ऐकण्याची ही संधी भारताच्या गौरवशाली तुम्हा आम्हा केवळ स्वातंत्र्य दिले आहे का? नक्कीच नाही मित्रांनो, तर दिली आहे. नवी दिशा जगवण्याची दिली आहे. नवी उमेद उंच भरारी घेण्याची दिली आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. आणि इथे जमलेलं माझ्या बाळमताने आज विधिवंदन शिवदेशांना आहे. आपल्या देशात येण्यासाठी अनाथ नात्याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अनाथ नात्याला माझ्या कुटुंब प्राणांची गुजरात वर्ग बाळ मित्रांनो तुम्हाला सांगत आहे तुम्ही शांतपणे ऐकावे आणि माझी लांब अरे किती केले उठून गेला भरलेला संपत नाही असमाया तुम्हाला झालेला. जैन महाराष्ट्र. गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची माहिती सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 1630 मध्ये झाला. अशा त्यांनी आदिलशाह, निजामशाह, मोगलशाह यांच्या विरुद्ध अनेक लढाया केल्या. अशा थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला 2-4 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेल्या भराला संपत नाही आणि संपणारही नाही असा माझ्या भीमाचा दाराला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनमोल कार्याला लाख लाख सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमनाची सावच पाय फुलावं पेया मेया क्रिकेट होता. ओय ओय मी माझ्या पाठण झेपते आकांक्षा भरत गोडे. आय लर्न फोर स्टँडर्ड. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि देशभक्तांनो व माझ्या बालमित्रांनो आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस होय. आज स्वातंत्र्य दिवस. तिरंगा झेंडा फडफडतो. जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला.
आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले तेव्हापासून दरवर्षी भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. तेव्हापासून दरवर्षी देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणाद्वारे देशाला संबोधित करतात. चला आज भारतीय आपण पुन्हा एकत्र येऊया. ज्या वीरांमुळे आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत त्या भारत मातेच्या सुपुत्रांचे त्यागाचे स्मरण करूया आणि विनम्रपणे अभिवादन करूया. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इंग्रजांशी लढा दिला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय असे हजारो क्रांतिकार आपल्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्वाचं स्थान आहे. नमन है उन वीरों को जिन्होंने इस देश को है बचाया, गुलामी की मजबूत बेड़ियों को अपने बलिदान के रक्त से है पिघलाया और भारत माँ को आजाद कराया. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व भारतीयांच्या मनात देशभक्तीच्या भावनेसह पूर्ण उत्साह असतो. स्वातंत्र्यानंतर भारताने आतापर्यंत बरीच प्रगती केली आहे. या दिवशी सरकारी सुट्टी असते, ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाते, शाळा महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. 15 ऑगस्ट हा भारताचा अभिमानी आणि सौभाग्याचा दिवस आहे. चला आज आपण राष्ट्रध्वज रक्षणाची प्रतिज्ञा घेऊया. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मारा. माणुसकी धर्म आहे या देशाच्या फक्त देशासाठी ठगल. धन्यवाद. आज आपण 79वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत. खरं तर लहान मुलांनी जी भाषणं केली ती खरंच प्रेरणादायक आहेत हे आपण नेहमीच बघतो. आणि स्वातंत्र्याबद्दल जी माहिती आपणा सर्वांना आहे नवीन पिढीला ती शिक्षकांच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचं त्यांनी इथं उत्तम सादरीकरण केलं. ते तयारी करून घेणाऱ्या सर्व शिक्षकांचं, अंगणवाडी सेविकाताईंचं मी प्रथमतः कौतुक करतो. स्वातंत्र्य म्हणजे काय ते आपण अनुभवताना आज आपण जे काय आचार विचार स्वातंत्र्याचा अनुभव घेतो ते म्हणजे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना आपण स्मरण करतो. आणि आज हा आनंदाचा दिवस साजरा करत असताना आपली देखील काही जबाबदारी आहे याचं भान ठेवून आपण या स्वातंत्र्याचं आपल्या देशासाठी नेमकं काय योगदान आहे आणि आपण काय करू शकतो. तर आपल्या गाव आपण सुंदर करू शकतो, हे शाळेचं मंदिर सुंदर करू शकतो. आता सरांनी सांगितलं की पंडितने इथं स्वच्छता केली, त्यानंतर तणनाशक मारून गवताचं निचरा करण्याचं काम केलं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपण देश सेवाच करत असतो. आणि ती आपल्या गावाच्या निमित्तानं, गाव स्वच्छ करण्याच्या निमित्तानं आणि गावामध्ये एक स्वयंशिस्त आणि शिस्तबद्ध असं गाव उभं करण्याच्या दृष्टीनं आपण योगदान दिलं तर तेच आपल्या या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने भेट ठरेल. एवढे मी बोलून माझे 2 शब्द संबोधतो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले चीफ गेस्ट, टीचर्स, पॅरेंट्स, डिअर स्टुडंट्स, आज आपण येथे 15 ऑगस्ट निमित्त जमलेलो आहोत. भारताने जवळजवळ 150 ते 200 वर्ष इंग्रज विरुद्ध लढा दिला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या दिवशी स्वातंत्र्य दिनाची घोषणा केली. यानंतर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर क्रांतिकारकांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजू लावून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच आज आपण येथे मोकळा श्वास घेऊन जगत आहोत. अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांना आपण आज स्मरण करत असतो. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा. उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा असमंती गुंजावा, जयघोष भारताचा असमंती गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. आय विश यू ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्यू. शिक्षक, गावातील सर्व वरिष्ठ नागरिक, बंधू आणि भगिनींनो, आज 78 प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त मला अध्यक्ष बनण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. सर, मला काही जास्त भाषण करता येत नाही.
पण सकाळी प्रभात फेरी निघाली होती तेव्हा लहानपणची आठवण झाली. आम्ही जेव्हा प्रभात फेरीला गावातून निघत होतो तेव्हा रस्त्याने चालताना ती घाट गवत याच्यातून रांग्यांचं व्यवस्थापन करून सर्व गावातून फिरणं हे फार अवघड होतं. म्हणजे त्यावेळी फार स्वच्छता नव्हती, परंतु आज गावाचं स्वच्छता वगैरे व्यवस्थापन पाहून फार चांगलं वाटतं. आपल्या पुनर्वसित गावांमध्ये आपलं गाव हे आराखड्यानुसार सर्वात चांगलं आणि स्वच्छतानुसार सर्वात चांगलं आहे. असे सर्व परिसरातील लोक आपल्या पुनर्वसन गावातील लोक म्हणतात. असाच आपल्याला गावाची स्वच्छता राखावी आणि आपल्या स्वच्छता शिक्षण क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रात आपल्या गावाची भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांभाळतो. धन्यवाद.